ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार। काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्याने कोर्टाने काल ताशेरे ओढले। कायद्यात तरतूद नसल्याने व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही, राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, काँग्रेस नेते गुडदे यांची याचिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा असणार। बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार। एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठकीमध्ये एनडीएचा सभागृह नेता निवडला जाणार। भाजपकडून उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी दिली जाते हे देखील आज निश्चित होणार। पाटणामध्ये भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक। बिहारमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोलला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार। अनमोल बिश्नोईला मुंबईत आणून त्याची चौकशी करा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। पाक मुर्दाबादऐवजी जिंदाबादच्या घोषणांचा जुना व्हिडिओ व्हायरल। चूक लक्षात येताच शमीम खान यांनी पाक मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। शमीम खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या निदर्शनामध्ये दिल्या होत्या घोषणा। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 51,072 अर्ज दाखल, तर नगराध्यक्ष पदासाठी 4,198 अर्ज दाखल। शेवटच्या दिवशी सर्व विभागामध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या रांगा। नागपुरातील बहुतांश भाजप आमदारांकडून आगामी महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र महायुतीची भूमिका, पण स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही। भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। जालन्याच्या परतूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला। नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार। आमदार चंद्रकांत रघुवंशींचा दावा, तर नंदुरबार तळोदा पालिकेत शिवसेना पूर्ण ताकदीने लढते। मतदारांचा आज शिवसेनेवरती विश्वास असल्यानं मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार, चंद्रकांत रघुवंशींची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये भाजपसोबत युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता। शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून युती करणार नाही। आमदार विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा। नागपुरात बुटीबोरी नगर परिषदेमध्ये भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंतेंची बिनविरोध निवड। विरोधात कोणाचाही अर्ज दाखल नाही। अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आमने सामने। भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी विरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। नागपूर जिल्ह्यामध्ये सुनील केदारांच्या नेतृत्वामुळे रोष। केदारांच्या वागणुकीमुळे पदाधिकारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रसन्ना तिकडेंचं वक्तव्य। पुण्यातील फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची लढत तिरंगी होण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित, तर आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप एकत्रित अशी लढत होण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचं थेट वर्ल्ड बँकेला पत्र। पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक लढवण्यासाठी 30 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी। लाडकी बहीण योजनेप्रमाणे प्रभागातील महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यासाठी पैशांची मागणी। जालना जिल्ह्यामध्ये 3ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे 3 तर नगरसेवक पदाचे 67 अर्ज बाद। आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। धाराशिव जिल्ह्यामध्ये छाननी अंती 8 नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदाचे 88 उमेदवार, तर 1,170 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात। अमरावती जिल्ह्यामध्ये अर्ज छाननीत नगराध्यक्ष पदाचे 19, नगरसेवक पदाचे 295 अर्ज अवैध ठरले, तर नगराध्यक्ष पदासाठी 108 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 1,516 उमेदवार कायम। अर्ज छाननीमध्ये खानदेशातून 1,436 उमेदवारांचे अर्ज बाद। जळगाव जिल्ह्यातील सर्व पालिकांमध्ये सदस्य पदासाठी दाखल असणाऱ्या 3,835 पैकी 945 अर्ज, तर अध्यक्षपदासाठीचे 242 पैकी 68 अर्ज अवैध ठरले। धाराशिवमध्ये नगराध्यक्ष पदाचे 88 उमेदवार, तर 1,170 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात। अर्ज छाननी अंती नगराध्यक्षाचे 11 तर नगरसेवकांचे 112 अर्ज बाद। जिल्ह्यामध्ये एकूण 8 नगराध्यक्ष तर 189 नगरसेवकांसाठी जागा।
सोलापुरातील करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी 203 अर्ज मंजूर तर 66 अर्ज अवैध ठरल्याची माहिती। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेला 50 लाखांची वसुली, अर्ज भरण्याच्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये पालिकेकडून कर वसुली। नगरपालिकेमध्ये तब्बल 250च्या वर उमेदवारी अर्ज दाखल। परभणीच्या पूर्णामध्ये एका वाहनातून 30 लाख रुपयांची संशयित रक्कम जप्त। आचारसंहिता पथकाची कारवाई, जप्त केलेली संपूर्ण रक्कम कोषागार कार्यालयामध्ये जमा। शिक्षकांच्या बदल्या 30 मे नंतर करू नका, उच्च न्यायालयाने राज्य शासनाला आदेश दिलेत। प्रशासकीय गरज आणि अपवादात्मक परिस्थितीतच मुदतीनंतर बदल्या करता येतील, न्यायालयाकडून स्पष्ट। नवले पुलाजवळ रस्ते हे रस्त्यासाठी सेवा रस्त्यासाठी 54 गुंठे जमीन संपादित केली जाणार। जमिनीच्या भूसंपादनाच्या पीएमआरडीएच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडेंची मंजुरी। मुंबईत अखेर 3 दिवसानंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बाधित सीएनजी पंप पुन्हा सुरू। पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। विविध जलकेंद्रांवरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी बंद, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार। पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ। पेट्रोल पंप चालक आणि विक्रेता संघटना आक्रमक, मारहाण थांबली नाही तर 24 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7 नंतर पंप बंद ठेवण्याचाही इशारा। पुण्यातील पेट्रोल पंपांवरील हल्ले आणि हाणामारी वाढली। पेट्रोल पंपांवरती हल्ले वाढल्यानं पेट्रोल पंप मालक चालक आक्रमक, हल्ले थांबवले नाही तर पेट्रोल पंप 7 वाजता बंद करण्याचा इशारा। पेट्रोल पंप असोसिएशनकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देत इशारा। पुण्याच्या नहरे गावामध्ये पीएमपीएमएल बसचा अनियंत्रित अपघात, तर चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस महावितरणच्या डीपीवर धडकली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातील सिंहगड घाटातील अवजड वाहतुकीचा प्रश्न बिकट। सिंहगड घाटात ट्रक अडकून वाहतूक ठप्प। कात्रज भागातील पोलीस तपासणी टाळण्यासाठी अवजड वाहनांचा सिंहगड घाटातून प्रवास। पोक्सोतल्या साक्षीदाराकडून 50,000ची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक, तर साथीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणीही मागितली। सरकारी वकिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई। नाशिकमध्ये गणेश जगताप उर्फ बडे बाबा या भोंदू बाबावर गुन्हा दाखल। एका महिलेची 50 लाख रुपयांची फसवणूक करत कुटुंबाला मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी कारवाई। इंदिरानगर पोलिसांकडून भोंदू बाबाचा शोध सुरू। ठाण्यातील प्रदूषणासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर। एमपीसीबी अध्यक्षांनी आयुक्त सौरभ राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पर्यावरण आढावा बैठक घेतली। अनियमित बांधकामांवरती ठाणे पालिकेला लक्ष ठेवण्याचेही निर्देश। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांच्या होणाऱ्या कत्तली प्रकरणी महापालिकेचा खुलासा। 1800 झाडांवरती केलेले मार्किंग सर्वेक्षणासाठी पालिकेचं स्पष्टीकरण, तर एकही जुनं झाड पाडणार नाही, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील घाटे रुग्णालयामध्ये राज्यात हे रुग्णालय अव्वल। 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान घाटे रुग्णालयामध्ये तब्बल 750 शस्त्रक्रिया। घाटे रुग्णालयाने नागपूर आणि पुण्यालाही मागे टाकलं। सोलापूरच्या टेंभुर्णीजवळ टँकर दुचाकीच्या धडकेमध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू, तर टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल। टँकरची पाठीमागून दुचाकीला धडक। पिंपरी चिंचवड शहरातील सेवा विकास बँकेतील कायदेशीर कर्मचाऱ्यांची कपात। कामगार नेते यशवंत भाऊ भोसलेंच्या मध्यस्थीनंतर सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेश। पुण्यात वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, खडक पोलिसांची कारवाई। आरोपीकडून वाहन चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस। चोरीच्या वाहनांमध्ये 1 ट्रक, 1 कार, 3 दुचाकी गाड्या पोलिसांकडून जप्त। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।